गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज भरपूर लवकर उठलो आहे. आज सकाळी 7:45 वाजता उठलो आहे. म्हणजे रात्री झोप पण येत नाही लवकर. 3-3:30 वाजले तरी पण झोपत येत नाही. तिथं काय बोलणार समजत नाही, झोपा कुठं उडल्यात त्या. तर गाईज लवकर यासाठी उठलो आहे का, कालचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल का, आम्ही प्रॅक्टिस करत होता गाडीच्या ट्रायलची. तर आज ट्रायल आहे त्याची लायसन्ससाठी, ड्रायविंग लायसन्ससाठी. तर त्याच्याबरोबर जायचं आहे. त्यांनी मला सांगून ठेवलेलं कालच का दादा लवकर उठ, माझ्याबरोबर चल. तर आता त्याच्याबरोबर जायचं आहे. आणि आज आपल्या आमिष भाऊचा बड्डे आहे, मन्या बाईचा बड्डे आहे. तर बाई लोकांचा केक पण कट करायचा आहे संध्याकाळी. आणि बघूया आजच्या दिवसाचा जो काय रुटीन असेल तो या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा, बघूया. आता काय अजून फिक्स नाही, 2-3च कामं फिक्स आहेत आपली, म्हणजे जो शेड्यूल आहे तो. आणि मध्ये का असेल तर तुम्हाला दाखवेल मी. तर आता चला, त्याचा फोन येईल आता, तेव्हा आपण निघूया. जे काय ते फटाफट आवरूया काम. मग बघू कसं काय आहे पुढचं आपला. ते नाश्ता केला नाही, नाश्ता करतो आता बाहेरच. मी घरातच बघतो कॉफी नाही तर बाहेरच काहीतरी करतो. चला या, दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. आमच्या इकडची धूल नाकातोंडात जाते बघा. एकदाच मी 100 मास्क मागून ठेवलेत. रोज एक एक वापरायचा, फेकून द्यायचा. यूज अँड थ्रोवाले मास्क मागून ठेवलेत. सेफ्टी आपली इम्पॉर्टंट आहे गाईज. इन्फेक्शन नको व्हायला कशाचा काय. कॉल आलेला अमयचा, तर बोलतो का येतोय मी. म्हणजे चालेल. तर आता त्याला मी अर्धा रस्ता चालत जातो. म्हणजे कसा जरा असा सकाळचा वॉक पण होईल ना, म्हणजे जरासा जास्त नाही. मग तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो इथला आपल्या बाहेरच्या रोडचा. कसा कडकवाला एकदम मॉर्निंगवाला व्ह्यू असतो तो. चला, सूर्यदेवाचं दर्शन घ्या सकाळी सकाळी. कसा एकदम मॉर्निंगचा व्ह्यू. काही अशा व्ह्यूला ना पाईपलाईन नव्हती पाहिजे, तरी पण चांगलं दिसते व्ह्यू. लोक सकाळी सकाळी असं जातात असे व्ह्यू बघायला, असा ॲस्थेटिक व्ह्यू बघायला. आम्हाला बघा रोजचा फिकटमध्ये भेटतो, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, सगळ्या सीझनमध्ये अलग अलग व्ह्यू. मस्त गार गार वाटते. आणि हा असा व्ह्यू. आणि ना मला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचे. रजनीगंधाचा डबा घेऊन फिरते, त्याच्यामध्ये मी भरले बघा, काय दाखवतो तुम्हाला. रजनीगंधाच्या डब्यात ओवा शापा भरले, बडीशोप. कारण ना एक फनी रील बनवायची त्यासाठी. ते इंस्टाग्रामवर टाकेल मी, कोणाला बघायची तर बघा इंस्टावरती. चला आता आम्ही येतोय. तर सीन काय झाला, आम्ही स्कूटी घेऊनच निघणार होतो. नाना गेलेत कुठेतरी स्कूटी घेऊन. तर आता बोललो बाईकवर निघूया. आणि सकाळी सकाळी बाईक चालवायला कंटाळा आलेला मला, म्हणून त्याला बोललेलो आम्हाला का स्कूटी घे. पण आता स्कूटी अवेलेबल नव्हती, मग आम्ही आता बाईक घेऊन निघालो आहे. पहिले फ्युलिंग करतो गाडीला, मग जाऊ आपण पुढं. आम्ही आमच्या डेस्टिनीवरती. ना कवरी मोठी गाडी बघा बनवले गाईज. इकडं दाखवते जमत मला मागं जाऊन. कसा काम 25. आता चाललोय आतमध्ये. ट्रॅफिक पार्क. गर्दी असतेच. चला काम आटपून घेऊ आपला फटाफट. बाई चाललेला आहे ना बघा. इथं ट्रायल मारायचा आहे असा आट्टा.
ही जाता झालेला आहे काम लायसनचा बाईच्या. पास झाला, पास. ट्रायल सक्सेसफुली मारले त्यांनी. तर आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे इथं हिरानंदिनी वॉकमध्ये, कारण सकाळपासून काय खाल्लं नाही. काहीतरी खाऊ दे, भूक लागले जाम, पोटात कावले ओरडतात. पहिले पेटपूजा, नंतर बाकी सगळं बघूया. चला आता जाऊ द वॉकला, नंतर मग बघू पुढचं कसं काय. तर आता आलो आहे मागच्या कच्च्या रस्त्याने हिरानंदिनीला. इथूनच चाललो द वॉकला. हां, बाहेर देशात कस्टमर KFCचा दुकान खोलायला आलो आम्ही डायरेक्ट. बोनी करायला आले आपण. कॉफी सांगते का? हां, और काय लाटे, कॅपेचिनो. हां, स्पीड भूक लागले. आम्ही केले ऑर्डर बकेट. आता थोबाडीबाड धुवू दे. सकाळपासून आम्ही बोलीमध्ये. AC चालू करायला लावू ना आपण, पैसे दिले ना आपण आहे बसाचं. ते बघा आमची ऑर्डर. चाललो आता आम्ही टॉपवर घेऊन, टॉपच्या माल्यावरती. कोणीच नाही. बोनी केले आम्ही यांची आज, बोनी. आता घेतो खाऊन आम्ही. चला मग आपण जाऊ घरी गपचूप. आमचं झालेलं आहे खाऊन, आणि आता परत पार्सल पण घेतलं आम्ही होम डिलेवरी. त्यासाठी थांबलो आता, ऑर्डर येते. घेतला आहे पार्सल पण आम्ही. अभी हम चल पडे घरा. चलो. झालं आहे काम ना, आलो आहे घरी. फ्रेश बिश होतो ना, जेवायला बसतो. आणि गाईज सकाळीच ना मी ब्लॉग अपलोड करून ठेवलेला, पण त्याला पब्लिश केला नव्हता. आणि तो मोबाईल मी घरात विसरून गेलो दुसरावाला. तर आता 2 वाजता तरी ब्लॉग काय आता हे झालं नाही. गेल्या पहिला पब्लिश करतो ब्लॉग, कारण कसा टायमिंगवर पडला पाहिजे ना ब्लॉग म्हणून. तर चला तर जरा आराम बिराम करू. तर परत संध्याकाळी जाऊ बाहेर, जेवून घेऊन जरा आराम करू. कारण लवकर उठलं ना म्हणून. आता जेवण वाढले मला मम्मीनी, घेऊया जेवून. चला. आणि मावऱ्याला गेलो नाही ना, सकाळी उठून बाहेरच गेलतो. मग आता अंडा खातो आज. काही नाही, चला खाऊया अंडा. तर अंडा थोडा वेळ केला आराम. आणि तेवढाच समूह आला, बोलतो मला क्लासला सोडा. तर चालू आहे त्याला क्लासला सोडायला. त्याला सोडूया क्लासला, त्याच्यानंतर परत येऊन घरी जरा आराम करू. आणि आत्तापासूनच थंड हवा सुटायला लागले. 4 वाजले आत्ता. अजून दिवस हे जायचं आहे. रात्री जॅकेट घातल्याशिवाय बाहेर जायला नाही आता, कारण टॉन्सिल आता थोडाफार बरा वाटतो आहे. टॉन्सिल एवढा दुखत होता ना, घसा बाबा ते तर त्याला सोडूया आपण क्लासला. चला. तो ना काय मित्र आहे, 2 जण, दोघांना पण सोडूया. तर गाईज आता झालेली आहे संध्याकाळ. आणि आता आलो आहे परत खाली घराच्या, कारण चाललो आहे मी काहीतरी यांना जेवायला आणून देतो. कारण मी चाललो आहे बाहेर. रमेश भाईचा बड्डे आहे ना सगळ्यांचा, मनोज भाईचा पण बड्डे आहे. तर मी त्यांचा केक कट करायला जाईल. पण घरच्यांना, पोराबिरांना, सर्वांना काहीतरी जेवणासाठी आणून देतो. चलो. पोरं काय आमचे मावरा बिवरा खात नाही ना, चिकन पण एवढा काय खात नाही. रसाने जेवतात चिकनच्या फक्त. आता चिकनच घेतो मी, कारण मावरा घेतला अजिबात जेवत नाही ते लोक. आलो आहे आता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता लगेचच कालोख होईल अर्ध्या तासामध्ये. थंडीचा दिवस आहे ना, लगेचच कालोख होतो.
आणून दिलं सगळं जेवायला, देवबत्ती पण केली. आता गावदेवाशी चाललो आहे दिवा लावायसाठी. दिवा तिकडं असतो लावलेला, दिवसभर तो जळतच असतो. पण अगरबत्ती वगैरे सर्व हे करण्यासाठी जातो मी. बोललो ना तुम्हाला, आमचे बाबा आहेत ना, पप्पांचे काका, ते भरपूर करायचे गावदेवाचं आमच्या. तर आता आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करूया. एका दिवशी बाहेर असतो, त्या दिवशी नाही जमत कुठं, म्हणजे लेट झालो बाहेर नाही आलं तर. पण घरात असल्यावर मग आता जातो मी, मला जमतं तसं. आता चला. आता आपण झालेलो आहे फुल पॅक रे रू. अजून हेल्मेट घालायचं आहे. कसं आहे क्राऊन, कसा आहे आपला. पहिले ना हेल्मेट अजिबात घालायचं नाही, अजिबात. आत्ता घालायला लागले, हे 1-2 महिने झाले. पहिले कुठं मुंबईमध्ये जातानाच घालायचं, आता इथे लोकलमध्ये पण घालतो मी. दोरीच्या पोरं सुधारली. अच्छा ओ, अभी जाएंगे अपने भाई लोग के पास. बड्डे बुड्डे जरा करूया जरा. काल रात्री गेलो नाही, रागबुग नको यायला आपल्या भाई लोकांना. आतून थोडं असं वाटतंय की गरम गरम अंग. गाईच काहीतरी उपाय करायला लागेल. मला वाटतं मुंडी ना तर पाया बिया खायला लागेल, म्हणजे कसं आजारी नाही पडणार. ताप बीप नाही आला पाहिजे आपल्याला, असं काहीतरी हे करायचं आहे. येत तर नाही, पण असं वाटतं आतमधून थोडं अंग गरम. कारण आता थंडीतून पण आलो ना मी त्याच्यासाठी. आता मी घेतलं बिस्कॉपचा बिस्किट, इथं खात बसलो आहे. आणि केक कापायचा आता बाई लोकांचा, त्यासाठी. नंतर मग बाहेर जेवायला जाऊ. आता बघू आपण कसं काय. आता आम्ही झालोय जादू. बाबा घेतली असती पप्पी गाडीची, गाडीची पप्पी घेतली असती व्हिडिओ चॅनल. तू नको बघू रे. आता आम्ही झालेलो आहे जादू, चाललेलो आहे केक आणायला. 2 केक आणू आपण. केक घेऊन बाई लोकांचा बड्डे करू. नंतर जेवायला चाललोय, मला जाम भूक लागलेली आहे. काहीतरी खाऊ जाऊ. जेवायची तलब लागली जाम. काहीतरी खाऊ जाऊ घरी. बोले ना मुंडी बिंडी काहीतरी खाऊ आपण. MANOJ मनोज. घेतले 2 केक, पायनॅपल बटरस्कॉच. ड्रोन शॉट केक ठेवलेत. वाईट आहे का? दोन बड्डे बॉय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बड्डे कोणचा माखवले कोणला? बड्डे आम्ही रंगले ते लोक. काय दाखव. नाही मागवत नाही बघे. आता कोण कसा बनले. बड्डे कोणता मागले कोण. तुम्ही काय टपका मारले. माझ्या नाही ना शर्टावर. सो गाईज, केक कापल्यावरती ना बाहेर फिरत नाही बसलो आणि जेवायला पण नाही गेलो आम्ही. आमचा आजचा प्लॅन जो कॅन्सल केला, कारण मयूर भाऊच्या घरी पण चांगलं जेवायला होतं, मावरा बिवरा. आणि माझ्या घरी पण मी मगाशी आणून दिलेलं आहे. मयूर भाईची पण आई ओरडत होती का, बोलते रोज रोज तुम्ही बाहेर जेवता. आणि माझी पण मम्मी ओरडल. म्हणून आजचा जो बाहेर जेवायचा प्लॅन आम्ही स्किप केला. बोलो मुंडी बिंडी परत खाऊ, पण ते खातच असतो सारखं डाब्यावरती गेल्यावरती. आलो घरी, आता घरातच जेवायला बसूया.
जेवण घेऊन मस्त ब्लॉग बी एडिट करून आराम करूया. तर आता बसूया चला जेवायला आपण. म्हणजे कसं कधीतरी लवकर आल्यावरती शिव्या खायचं वाचल ना, आपण रोज रोज शिव्या खातो घरी यायला. तर लवकर म्हणजे झाला टाईम आज पण 10 फोन करायच्या आधी आलो आहे. काय का मोबाईल येडा. फ्रेश बिश होतो मी आणि मग आपण बसूया जेवण को गाईज. गाव जेवल्यानंतर आपण जेवतोय सगळ्यात लास्टला. आता दीदी वाढते जेवायला. मला ना संदेश पण आता झोपून उठलाय तर त्याला पण जेवायला वाढते. आता आम्ही दोघं बसतो जेवायला. आणि मॅगडीमध्ये ना नगेट्स बिगेट्स खाल्लेले होते. तर आता इथं थोडासा जेवू, रस्साशी मस्त भाकरी वरपूया आणि आजचा ब्लॉग करूया इथंच एंड. तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला.